नमस्कार, मी भरत मुकुंद ताम्हनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे भारत भ्रमंती चॅनलला आता 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आजच. तर त्याबद्दल मी सर्व सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो. असंच प्रेम चॅनलवर कायम ठेवा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि त्याला लाईक, शेअर आणि कॉमेंट करत राहा. कॉमेंट केल्यामुळे मला समजेल की मी कुठे चुकतोय किंवा कुठे मी बरोबर करतोय. तर नर्मदा परिक्रमा अनुभव या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण चव्हाण काका, स्मिताताई बर्वे, आभाताई कुलकर्णी, उदयन आचार्यजी यांच्या मुलाखती घेतल्या व त्या सर्वांच्या मुलाखतीला तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला. तर त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आज आपल्याकडे आले आहेत रश्मिताई विचारे. त्यांनी 3 वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. तर त्यांच्या परिक्रमेच्या अनुभवाविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर रश्मिताई नमस्कार. नमस्कार. भारत भ्रमंती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही स्वतःची थोडक्यात ओळख करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझं नाव पूर्ण रश्मी महेश विचारे. मी राहते मुंबईत वरळी या ठिकाणी, वरळी कोळीवाडा. माझं शिक्षण साधारण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. एक मुलगा आहे, मिस्टर पत्रकार आहेत. मुलगा आता कमर्शियल आर्ट्स करतोय, लास्ट इयरला आहे. बरं, तुम्हाला नर्मदा परिक्रमेची इच्छा कशी निर्माण झाली आणि केव्हा निर्माण झाली? म्हणजे हा प्रश्न जरा अवघड आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. हे कधी ट्रिगर जे झालं? कोणी नर्मदा परिक्रमा करतात हे स्वतः कधीच ठरवत नाहीत. हे तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे ते घडत जातं. बरोबर. तसं माझा बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मी पहिली जॉब करत होते, मग सोशल वर्क केलं. घरात वडिलांची जबाबदारी होती, त्यामुळे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी नर्मदा परिक्रमा करीन असं कधीच वाटलं नव्हतं. पण कदाचित ते MP मध्ये म्हणतात ना की ज्याला नर्मदा परिक्रमा करायचंय तर माईकडे एक डायरी असते, त्यात सगळ्यांची त्या वर्षी नावं लिहिली जातात. तर कदाचित माझं 2020 पासून नाव माई लिहित असेल, म्हणून ती झाली. असं आहे. म्हणजे कशी इच्छा कशी निर्माण झाली, तुम्हाला माहिती कशी मिळाली किंवा तुम्हाला कधी इच्छा निर्माण झाली की आता नर्मदा परिक्रमा करायची? माहिती म्हणजे मी प्रोफेशनल लायब्ररियन असल्यामुळे गोनी दांडेकरांचं कोणा एकाची भ्रमणगाथा वाचलं होतं. पण ते कोणा एकाची भ्रमणगाथा हे एक पर्यटन असं एक आहे पुस्तक, म्हणजे त्याच्यामध्ये आध्यात्मिक भाग कुठेच नाहीये. तर हे काहीतरी साहसी आहे, हे कधीतरी आयुष्यात करून पाहावं असं वाटलं होतं. म्हणजे हे पुस्तक वाचलं तेव्हा मी 12वीला होते, म्हणजे ही 97 ची गोष्ट आहे. बरोबर. एवढा काळ मध्ये गेला आणि मी ते विसरूनही गेले होते. बरोबर. जेव्हा कोरोना लागला त्यावेळेस सगळं ठप्प झालं आयुष्य. बरोबर. म्हणजे फक्त गाड्या वगैरे किंवा शहर ठप्प नाही झाली, तर आयुष्यच ठप्प झालं. प्रत्येकाला ब्रेक लागला. तर त्या ब्रेक मध्ये करायचं काय म्हणून प्रत्येक जण मोबाईल पाहत होता, तसं मी मोबाईल हातात घेतला काम आटपल्यानंतर आणि युट्यूब चॅनेल सर्च करताना कुंटेंचं एक मुलाखत समोर आली, जगन्नाथ कुंटेंची. जगन्नाथ कुंटेंची मुलाखत समोर आल्यानंतर ती सहज पाहिली गेली माझ्याकडून. मग तेव्हा मला क्लिक झालं, अरे आपण पण विचार केला होता की कधीतरी नर्मदा परिक्रमा करावी, पण ते एक साहस, एक थ्रिल म्हणून, ऍडव्हेंचरस काहीतरी करावं म्हणून. पण आध्यात्मिक भाग त्यांच्याकडनं कळल्यानंतर मग ती उत्सुकता खूप वाढत गेली की नाही आता आपण ह्याचा माग घेऊया, नेमकं काय आहे नर्मदा परिक्रमा हे पाहूया. मग जगन्नाथ कुंटेंचे 1-2 व्हिडिओ आहेत ते पाहिले किंवा पाहिले गेले किंवा माईने ते समोर आणले. वरळी कोळीवाडा हा एक 75 दिवस सील होता. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की सगळ्या टीव्हीवर चॅनलवरती फक्त वरळी कोळीवाडा ही एक बातमी चालायची. म्हणजे आम्हाला दूध ही पोलीस आणून द्यायचे तेव्हा मिळायचं. या सगळ्यातून बाहेर पडून आपण नर्मदा परिक्रमा करू यावर्षी हा विचारही मनाला शिवला नव्हता. तरीही मनातून वाटत होतं की आपल्याला बाहेर पडून जायचंय, कधी ना कधी जायचंय, नर्मदा परिक्रमा करायची. पण ती इतक्या लवकर घडेल असं वाटलं नव्हतं. आणि कोरोनाचा काळ हा माझ्यासाठी, माझ्या आयुष्याला मिळालेला तो एक परीस होता. खूप टर्निंग पॉइंट आहे माझ्या लाईफला. म्हणजे अध्यात्माची ओढ लागली जगन्नाथ कुंटेंमुळे. नर्मदा परिक्रमा का करावी, अध्यात्मातला जर तुम्हाला पुढे जायचं असेल, म्हणजे एक प्रगती अध्यात्मातली किंवा ती एक गोडी ती निर्माण होत गेली. आणि ठरवलं की
करायची परिक्रमा. आणि त्याच वर्षी 2020 ला माईच्या कृपेने पहिली परिक्रमा झाली. ताई, तुम्ही परिक्रमा कुठून सुरू केली? म्हणजे कुठल्या पहिली ओंकारेश्वरवरनं? म्हणजे माईच्या कृपेने 3 परिक्रमा माईने करून घेतल्या. हो, पहिली परिक्रमा ही ओंकारेश्वर पासून केली. बरोबर. कारण जेव्हा आपण संकल्प उचलतो, ते संकल्प उचलताना ज्या घाटावरून संकल्प उचलतो तिथलं जल उचलतो आपण बरोबर. माईचं, आणि ते जल आपल्या सोबत असतं परिक्रमा पूर्ण होईपर्यंत. परिक्रमेचं पूर्ण झाल्यानंतर तो जो संकल्प पूर्ती असते तेव्हा ते जे जल असतं ते ओंकारेश्वरला व्हायचं असतं. त्यामुळे बरेच जण ओंकारेश्वरवरून उचलतात आणि आपल्याला महाराष्ट्रातून ओंकारेश्वर जवळ आहे, बरोबर. त्यामुळे बरेच जण ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलतात. आणि त्यामुळे असंच मी ठरवलं की ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलायची. बरोबर. दुसरी परिक्रमा ही मी ओंकारेश्वरवरूनच उचलली. माई ही मध्य प्रदेश मधून असल्यामुळे तिचे 2 तट आहेत, एक उत्तर तट आणि एक दक्षिण तट. दक्षिण तटावरती म्हणजे म्हणतात ओंकारेश्वर, पण खरं म्हणजे ममलेश्वर वरून आपण परिक्रमा ती उचलतो. बरोबर. म्हणजे ममलेश्वर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. तर दक्षिण तट आहे ही पितरांची भूमी आहे आणि उत्तर तट आहे ही देवभूमी आहे. त्यामुळे 2 परिक्रमा ओंकारेश्वरवरून उचलल्या, पण नंतर असं वाटलं की नाही, तिसरी परिक्रमा ही देवभूमीतून उचलावी, म्हणून मी तिसरी परिक्रमा ही महेश्वरवरून उचलली. अशा रीतीने तुमच्या 3 परिक्रमा तुम्ही पूर्ण केल्यात. तर परिक्रमा तुमची चालू असताना तुमची दिनचर्या कशी असायची? म्हणजे आता ओंकारेश्वरला तुम्ही सुरुवात केली, मग पहिल्या परिक्रमेबद्दल आपण बोलूया. कारण तुमच्या 3 झाल्यात. तर पहिल्या परिक्रमेत तुम्ही ओंकारेश्वरवरून सुरुवात केली, मग पहिला कोणता आश्रम लागला आणि कसे चालण्याचा काय अनुभव आला? पहिल्याच दिवशी तुम्हाला कसं वाटलं चालतं? ओंकारेश्वरवरून परिक्रमा जेव्हा पहिली परिक्रमा उचलली तेव्हा आम्ही साधारण 11 जण होतो सोबत. ते कसं असतं की संकल्प जे एकत्र घेतात ते मग एकत्र चालायला लागतात. नंतर मग ते प्रत्येकाच्या चालण्याने किंवा माई ठरवते कोण कोणासोबत चालायचं वगैरे, हा नंतरचा भाग आहे. पण तेव्हा आम्ही 11 जण होतो. संकल्प घेतल्यानंतर आम्ही साधारण 11 वाजता 10:30 पावणे 11ला ओंकारेश्वरवरून निघालो आणि पहिला आश्रम लागला तो एक रोटी आश्रम कोठीचा. 5 किलोमीटर वरतीच आहे तो, पण ती बॅग आणि चालायची सवय नसल्यामुळे, शहरातले असल्यामुळे ते 5 किलोमीटर वरतीच असं वाटलं की ते 5 किलोमीटर अजून झाले नाहीत. म्हणजे 11ला सुरुवात केली आणि 2ला पोहोचलो. म्हणजे इतका कालावधी लागला, कारण ऊन लागायला लागलं होतं, पाठीवरती ओझं, आणि अरे आपल्याच्याने होत नाहीये, कसं होणार आहे, पुढचा जास्त विचार यायला लागला. एक रोटी आश्रमात त्या गेल्यानंतर अक्षरशः बॅग अशा टाकल्या आणि असं बसलो, घामाघूम झाले होतो, जेवलो आणि नंतर परत निघून मग तेव्हा करोनाचा काळ असल्यामुळे भक्तराज आश्रम मोरटक्क्याचा बंद होता, म्हणून बडा हनुमान मंदिर आहे, मग त्या मंदिरात आमची काही लोकांनी सोय केली. मग तो दिवस आम्ही ती रात्र तिथे काढली. 11 जण असल्यामुळे पहिलं त्याचं खूप कौतुक वाटायला लागलं की चला म्हणजे सगळे गप्पा मारत जाऊ. जसजसे दिवस जायला लागले, 4थ्या दिवशीच आम्ही सगळे वेगळे झालो. म्हणजे कोणी लेपाला गेलं, कोणी वेदासंगमला गेलं, कारण तेली भट्टी आणला, म्हणजे सियाराम बाबा जिथे राहतात तिथेच आम्हाला भारतीताई ठाकूर भेटल्या होत्या. आणि आम्हाला मुळात रस्ता माहिती नसल्यामुळे पुढे मागे सगळे चालत होतो, तर आम्ही सरळ निघून गेलो. लेपाला जायची वाट होती ती आमच्या लक्षात नाही आली, त्यामुळे ती चुकामुक झाली. चुकामुक आम्हाला वाटते, पण ती माईची इच्छा होती, त्यामुळे माईने असं ते असं स्कॅटर्ड होतं ना, असे सोमत्या टाकल्यानंतर तसे आम्ही सगळे वेगळे झालो आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. बरं, परिक्रमेत तुमची दिनचर्या कशी असायची? म्हणजे आता तुम्ही चालण्याचं सांगितलं, म्हणजे किती वाजता निघायचे चालायला, चालत सुरुवात कधी करायचे, दुपारी जेवायला कुठे थांबायचे, परत दुपारनंतर कधी चालायला सुरुवात करायचे, त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा. पहिल्या परिक्रमेत अगदीच नवखे होतो. म्हणजे आमच्या बरोबर 11 जणांचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये सोलापूरचे एक देशपांडे काका होते, त्यांची परिक्रमा पहिली झाली होती, त्यामुळे त्यांना फॉलो करायचं एवढंच काम होतं. त्यांच्या मागून धावायचं, ते पुढे चालायचे, आम्ही त्यांच्या मागून चालायचो. म्हणजे ते सकाळी लवकर उठा म्हटलं की उठायचं, पटापट सगळं आवरायचं. असं एक 4 दिवस घडत गेलो. पण नंतर जेव्हा एकटे पडत गेलो, नंतर आम्ही 3घी राहिलो होतो, मग ते लक्षात आलं की आता आपण 3घी लेडीजच राहिलोय, तर त्याच्यामुळे लेडीजला कसं सगळे आश्रमातले जेंट्स उठायच्या आधी स्नान किंवा
तिथे डालडोल म्हणतात, हा. तर तिथे जाणं, जंगलात जायचं असतं, तर त्याच्यासाठी आम्हाला लवकर उठायला बरोबर. लागायचं. म्हणजे साधारण 5 तेव्हा आम्ही 5ला वगैरे उठायचो. पण दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत जेव्हा मी एकटी पडले होते, म्हणजे दुसरी आणि तिसरी परिक्रमा साधारण पाऊण परिक्रमा मी एकटीच होते. मग त्यावेळेस माझं शेड्यूल असं होतं की मी सकाळी 3ला उठायची. सगळ्या आश्रमातले जेंट्स उठायच्या आधी डालडोलला जंगलात जाऊन यायचं, माईवर स्नान करायचं. त्याच्यानंतर जी सोबत संकल्पाला घेतलेली माई असते तिची पूजा, आरती, नर्मदाष्टक म्हणायचं, स्वतःचं सगळं आवरायचं. आणि मग साधारण उजाडल्यानंतर म्हणजे एक 6 वाजता उजाडतो. खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर परिक्रमेचा नियम आहे सूर्योदयानंतर चालायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त व्हायच्या आत माईचं आसन लागलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही सकाळी 6 नंतर निघायचो, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर. आणि साधारण 5-5:30 आत आम्ही एखादा आश्रम गाठायचो. साधारण अशी दिनचर्या असायची. दुपारचं आता पहिल्या परिक्रमेत माझ्याबरोबर जेव्हा लोक असायची तेव्हा दुपारचं भोजन आम्ही कुठल्या तरी आश्रमात घ्यायचो. पण जेव्हा जेव्हा मी एकटी पडले दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत, मग मी दुपारचं जेवण स्किप केलं. मी फक्त एक वेळ भोजन करायची. कारण एकतर असं होतं की जेवल्यानंतर चालता येत नाही, त्याच्यामुळे दुपारचं जेवण स्किप करायचं. सकाळचं काय बालभोग मिळाला, तिथे बालभोग म्हणतात नाश्त्याला, बालभोग मिळाला तर घ्यायचा, किंवा चहा बिस्किट. म्हणजे पार्ले बिस्किट इतके मिळत असतात की मी माझ्या मिस्टरांनाही म्हटलं की कदाचित पार्ले कंपनी नर्मदा परिक्रमेवरती चालते, इतके पार्ले बिस्किट मिळत असते, त्यामुळे चहा तुम्हाला तो घरोघरी चहा मिळतो, तर चहा आणि बिस्किट खाऊन चालत राहायचं. आणि 3-4 वाजताच आश्रम गाठायचं. म्हणजे जे सकाळी स्नान केलेले कपडे वगैरे असतात ते धुवून मग स्वतःची उपासना होते. कारण परिक्रमा म्हणजे ही उपासना करण्यासाठीच परिक्रमा असते, त्यामुळे फक्त अंतर कापायचं नाहीये हे डोक्यात ठेवून मी 3-4 वाजताच आश्रम गाठायची. आणि नंतर अगदी संध्याकाळी 6-7 पर्यंत त्या 2-3 तासात माझं सगळी उपासना, कपडे धुवून होणं. आणि बऱ्याचशा आश्रमात जर सदाव्रत असेल म्हणजे तिथे तुम्हाला क्षिदा दिला जातो, म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःला भोजन बनवायचंय. मग ते भोजन बनवण्यासाठी पण वेळ हवा असतो. आणि 7-7:30ला झोपायचंच आहे, म्हणजे 6-6:30ला जेवायचंय. आणि फक्त स्वतःचं नाही तर आश्रमात जेवढे आहेत त्या सगळ्यांचं भोजन करायचंय. त्यामुळे ते थोडंसं दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत ते मॅनेज करता आलं टाइम शेड्यूल. बरोबर. तर तुमच्या दररोज चालताना तुम्हाला परिक्रमेत सुरुवातीला कशा अडचणी आल्या, काय अडचणी आल्या त्याच्याबद्दल थोडी सुरुवातीला, दुसऱ्या तिसऱ्या मध्ये तुम्हाला चांगला अनुभव आला असेल? नाही, पण असं म्हणतात सगळे की पहिली परिक्रमा झाली म्हणजे यांच्याकडे अनुभव आहे. नाही, माई परीक्षा घेत असते, प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळे अनुभव असतात. पहिल्या परिक्रमेचा दुसऱ्या परिक्रमेत काही अनुभव उपयोगी नाही आला, दुसऱ्या परिक्रमेचा तिसऱ्या परिक्रमेत काही अनुभव उपयोगी नाही आला. अनुभव फक्त एवढंच असतं की पुढे गाव कुठलं येणार आहे एवढंच माहिती असतं, बाकी सगळी परिस्थिती. आणि तिन्ही परिक्रमा माईने वेगवेगळ्या वाटेने चालवलेल्या आहेत. त्यामुळे माझे तिन्ही परिक्रमेचा अनुभव तर ते एका मागोमाग एक असे खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे ते म्हणतात ना ज्युनियर केजी, मग सिनियर, पहिली, दुसरी, तसे टप्पे माईने दिले आणि ते तिन्हीच पार करून घेतले. त्यामुळे अडचणी तर येतच असतात. पहिल्या परिक्रमेत अगदी 15 किलोमीटर चालल्यानंतर पण मी असं घरी फोन करून सांगितलं की आज 15 किलोमीटर चालले. म्हणजे कारण बॅगेचं वजन 10 किलो होतं, चालायची सवय नाहीये. बरं, मला गुडघ्यांचा त्रास, ऑस्टिओआर्थरायटिस, त्याच्यामुळे चालताना गुडघे फार दुखायचे. त्यामुळे आपलं कितपत होईल, त्यामुळे हळूहळू सुरुवात केली होती. आणि तसंही तिकडे म्हणतातच की दक्षिण तट हा थोडा क्रॉस करताना थोडं स्लोच असतो, उत्तर तटाला गेल्यानंतर सगळे थोडी चालायची सवय झाल्यामुळे सगळे फास्ट चालतात. त्या पद्धतीने अडचणी येत गेल्या. म्हणजे पहिल्या परिक्रमेत तर माझे गुडघे फार दुखत होते म्हणून मला त्रास होताच. दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत खूप वेगळे अनुभव आहेत. त्याच्याबद्दलच काही अनुभवाबद्दल पण तुम्ही सांगा. म्हणजे चालताना तुम्हाला कसे काय, पहिल्या परिक्रमेत काय अनुभव आला? पहिल्या परिक्रमेत गुडघ्यांचा त्रास होता. नंतर माझ्याबरोबर एक पुण्याची मुलगी होती, ती माझ्या बरोबर साधारण अनघोरापर्यंत होती, उत्तर तटापर्यंत. पण भरूचला एक वाशीच्या मैया भेटल्या होत्या, त्या अगदी परिक्रमा पूर्ण होईपर्यंत माझ्या सोबत होत्या. त्यामुळे नंतर एक एमपीचे बाबाजी ऍड झाले, त्यामुळे असं 3-4 आम्ही होतो. त्यामुळे असं थोडी 4.5 महिने लागले. स्लो झाली परिक्रमा ती, पण चांगली झाली. अडचणी असतातच, म्हणजे कुठेतरी आम्ही रस्ता विसरलोय किंवा म्हणजे कुठेतरी आम्हाला पोचायचं होतं आणि पोचू शकलो नाहीये,
म्हणजे एकदा तर पहिल्या परिक्रमेत लक्कडकोट मधून जाताना पामाखेडीला आम्ही बाहेर पडलो. लक्कडकोटचं 22 ते 24 किलोमीटरचं जंगल आहे. ते बाहेर पडल्यानंतर आम्ही पामाखेडीला दुपारी 2-2:30ला पोहोचलो. मग तिथे भोजन घेतलं आणि नंतर आम्हाला धर्मेश्वरला पोहोचायचं होतं. आणि धर्मेश्वर 5 किलोमीटर आहे, 5 का 7 किलोमीटर असं कोणीतरी सांगितलं. त्यामुळे वाजले 3-3:30, तर आपण साधारण 6-7 पर्यंत पोहोचू या अंदाजाने आम्ही तिघी निघालो. पण आम्ही कदाचित चुकीचं ऐकलं, काय झालं, माईचं काय नियोजन होतं माहिती नाही. धर्मेश्वर होतं 12 किलोमीटर आणि अक्षरशः मोबाईलच्या टॉर्च मध्ये चालायला लागलो. बरं, तो रस्ता असा होता की जंगलचा रस्ता होता आणि गाव 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये होतं. त्यामुळे मध्ये कुठे थांबणं ही सोयच नाही. बरं, चहाची टपरी वगैरे कुठे असेल तेही नाही. 8 वाजता आम्ही 7:45 वाजता आम्ही धर्मेश्वरला पोहोचलो. त्याच्यानंतर कानाला खडा की असं डिसिजन घ्यायचं नाही जोपर्यंत आपल्याला पक्क कळत नाही की किती किलोमीटर आहे तोपर्यंत बाहेर पडायचं नाही. माझ्याबरोबर ज्या वाशीच्या मैया होत्या त्या तर अक्षरशः रडायला लागल्या होत्या. पण माई तुमची काळजी घेत असते. त्याच पद्धतीने कोणीतरी बाईकवरून चाललं असताना त्यांनी आम्हाला पाहिलं की आम्ही टॉर्चवरती तिघी चाललोय. तर त्यांनी आम्हाला विचारलं, मैया इतने रात को कहाँ जा रहे हो? त्यांना धर्मेश्वर. अभि धर्मेश्वर तर और 5 किलोमीटर आहे असं म्हटलं तर त्या तर खालीच बसल्या. अजून 5 किलोमीटर एवढ्या काळोखात जंगलातून एवढं कसं जाणार? भले डांबरी रस्ता होता पण ह्या सगळ्याची सवय नसते आपल्याला, किर काळोख होता. तर त्यांना आम्ही म्हणजे त्यांचं सांत्वन करू का स्वतःचं करू असं झालं होतं. मग ते म्हणाले की आप बैठो बाईक पे, हम लोग छोड़ के आते आपको एक एक को. तर म्हटलं नाही, पैदल करनी है पूरी. तर त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं. अरे 5 किलोमीटर और है, अभी 7 बज गए, कब पोहोचोगे? 6:30-6:45 झाले होते आणि तिथे काळोख लवकर होतो थंडी असल्यामुळे. तर नाही पैदल ही जाना है. तर ते बाईकवाले दोघं गेले पुढे, पण त्यांना काय दया आली माहिती नाही. ते परत आले, ते आमच्यासाठी चहा आणि गुड्डे बिस्किट घेऊन आले. ते बघून इतकं खुश झालं होतं, कारण 2 वाजता जेवलो होतो, पोटात काहीच नाही 7 वाजेपर्यंत आणि चालतोय. अक्षरशः बॅगा टाकल्या, रस्त्यावर बसून चहा बिस्किट बका खाल्लं अक्षरशः. म्हणजे कधी न मिळाल्यासारखं खाल्लं. आणि मग ते म्हणाले की मैया और क्या कर सकते हैं आपके लिए, और 5 किलोमीटर है. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, तुम्ही एक काम करा, आमच्या बॅगा आश्रमात पोचवा म्हणजे आम्ही बराबर येऊ. कारण बॅगाने ते असं वाटतं आपल्याला खूप हेक्टिक असतं ते चालणं. मग त्यांनी नेऊन बॅगा सोडल्या आणि आम्ही तोपर्यंत चालत गेलो. 7:45-8च्या दरम्यान आम्ही आश्रमात पोहोचलो. पहिला ओरडा आश्रमातला तेव्हा खाल्ला आम्ही. अशी तासमपट्टी झाली. महाराष्ट्र के लोग हो, बहुत भागते हो, दौड करते हो, माई का आसन लगना चाहिए. म्हणजे ती चूक आमचीच होती हे आम्हाला माहिती होतं, पण आम्हाला थोडं मिसगाईड झालं होतं किंवा आम्ही चुकीचं ऐकलं. त्याच्यामुळे तो सगळा सीन झाला. माईची क्षमा मागितली त्या दिवशी. कारण त्या दिवशी पहिलं भोजन करावं लागलं, कारण आश्रमात तुमच्यासाठी कोण थांबत नाही. मग पहिलं भोजन केलं आणि मग माईची पूजा केली. त्या दिवशी असं ठरवलं की नाही, 4-5 वाजता, जास्तीत जास्त 5 वाजता आश्रमात थांबून जायचं. बरोबर. ताई, कोणाला जर परिक्रमा करायची असेल तर त्याला नियमाची माहिती होण्यासाठी परिक्रमेचे काय नियम असतात त्याविषयी थोडं सांगा. परिक्रमा करताना काय नियम पाळायचे त्याविषयी थोडं सांगा. परिक्रमेचे नियम म्हणजे एकतर बरेच जण असं करतात की परिक्रमावासी म्हणजे एक पांढरा वेश असतो, तुमचं दंड असतं सोबत आणि कमंडलू असतो. बरेच जण खूप मॉडिफाय करतात स्वतःला की हातात ओझं नको म्हणून कमंडलू नको, आम्ही पाण्याची बॉटल ठेवू. तर परिक्रमा वासी म्हटल्यानंतर तुम्ही काही दिवस, काही महिने विरक्ती घेतलेली असते, तर त्या वेशात तुम्ही असणं गरजेचं आहे. तुमचा दंड आणि कमंडलू, कारण त्याचीही तुम्ही जेव्हा माईची पूजा करता तेव्हा त्याचीही रोज पूजा केली जाते. त्यामुळे दंड कमंडलू हे घेतलंच पाहिजे. दुसरं आणखीन एक मी सांगेन की पाण्याची बॉटल जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा तुम्ही आणखीन कोणावर तरी डिपेंड राहता की अरे ये माझ्याकडची पाण्याची बॉटल काढून द्या आणि मग मी पाणी पिईन. हातात कमंडलू असेल तर तुम्ही तुमचं पिऊ शकता, किंवा एकटं असेल तर तुम्हाला मग बॅग काढून ठेवा, मग ती बॉटल घ्या, पाणी प्या, हे असं असतंच. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे माझी सगळ्यांना विनंती आहे, जे जे परिक्रमा उचलणार आहेत किंवा करणार आहेत, भविष्यात करणार आहेत, की परिक्रमेचा एक मुख्य नियम आहे की सूर्योदय आणि सूर्यास्त हा पाळा. बरीचशी लोक
अंतर कापण्यासाठी जातात. नर्मदा परिक्रमा ही अंतर कापण्याचा विषय नाहीये. ही एक उपासना आहे, ही एक साधना आहे, हा एक तप आहे. त्यामुळे सूर्योदय झाला की बाहेर पडा, माईचं आसन हलवा. कारण तुम्ही जिची परिक्रमा करताय तिला तुम्ही तुमच्याप्रमाणे वागवताय. अगदी मी पाहिलंय ना, आंघोळ स्नान न करता 3-3 वाजता जास्त अंतर कापायचं म्हणून 3 आणि 4 वाजता आश्रम सोडले. कारण काही महिने परिक्रमे व्यतिरिक्त 4 महिने मी साधनेसाठी राहिले होते तटावर. म्हणजे काही आश्रमात सेवा द्यायची आणि साधना करायची म्हणून. तेव्हा मी स्वतः पाहिलंय की जास्त करून मी असं सांगेन, वाईट वाटून घेऊ नका, मी माफी मागते तुमची, पण जे बघून वाईट वाटतंय त्यासाठी सांगते मी की महाराष्ट्रातली लोक 4 वाजताच पळतात. अंतर कापायचं असेल तर घरीच बसा, घरी बसून साधना करा. कारण माईचे हे नियम आहेत, सूर्योदयानंतर तिचं आसन हलवायचंय आणि सूर्यास्ताच्या आधी तिचं आसन लागलं पाहिजे. त्यामुळे नाही, मला 40 किलोमीटर गाठायचंच आहे, त्यामुळे पळपळ पळपळ करतात. मग मध्येच कुठेतरी वाटलं तर थांबतात. तुम्ही जेवायला थांबता ना तुमच्या वेळेला, भूक लागल्यावर थांबताच ना. मग हेच जर सकाळी 1 तास थांबलात तुम्ही तर काय फरक पडतो? कारण जिच्यासाठी गेलाय तिच्यासाठी समर्पण करा, तिच्या कलेने चाला. मग काय होतं, तुम्ही पळपळ पळपळ करता, मग माई लवकर घरी पाठवून देते. तुला घाई आहे, तू जा. आणि सगळ्यात महत्वाचं की गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं, अरे का लवकर झाली आपली परिक्रमा. तिचा विरह सहन नाही होत, कारण तिची इतकी सवय झालेली असते, ओढ असते ती. कारण 4-5 महिने जे काही परिक्रमेला लागत असतील, आपण कोणच नाहीयेत, पण परिक्रमावासी म्हणून आपले ती लोक इतकी काळजी घेत असतात. ती तुम्हाला माई समजत असतात म्हणून काळजी घेत असतात. तुम्ही राहणार कुठे, तुम्हाला आज काय भोजन मिळणार आहे, ही लाखोने परिक्रमावासी निघत असतात. माईला त्याचं व्यवस्थापन करायचं असतं. कोणीही उपाशी राहत नाही. प्रत्येकाच्या प्रारब्धात जे जे माईने लिहिलंय ते तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे ती एक साधना तप आहे. तर माझी खरंच विनंती आहे सगळ्यांना की सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी थांबा. म्हणजे तो एक नियम पाळाच. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी हेही पाहिले की ज्या आश्रमात सदाव्रत असेल, म्हणजे जिथे तुम्हाला क्षिदा दिली जाते, बनवायचंय, पटकन आसन उचलतात, पुढच्या आश्रमात जाऊ, जेवण बनवण्यापेक्षा 5 किलोमीटर पुढे जाऊ. ही मॅरेथॉन नाहीये. हे सगळं मी पाहिलंय आणि मी हे स्वतः अनुभवलंय. म्हणजे थोडस सांगेन, मी चंदनघाटला थांबले होते. चंदनघाटच्या 5 किलोमीटर आधी थांबले होते. एक बनियेचं दुकान आहे, म्हणजे त्या गावात आश्रम नाहीये, मी आता गावाचं नाव विसरले. तर ते बनिया आहे, त्याचं एक जुनं घर आहे, त्यांनी ते परिक्रमावासींसाठी ठेवलंय की परिक्रमावासी आलेच, राहायची त्यांची व्यवस्था. आणि तो बनिया आहे, तो क्षिदा देतो, तुम्हाला तुमचं बनवून खायचंय. त्यांची जी काही घर आहे, झोपडी वजा जे काही घर आहे, तिथून अर्धा किलोमीटर हँडपंप आहे पाण्यासाठी. तर मी माझं आसन लावलं होतं, कारण मी पुढे जाऊ शकत नव्हते, कारण चंदनघाट म्हणजे साधारण माईच्या किनाऱ्याने जावं लागतं आणि शेतातून रस्ता आहे, तो पण 2 बाजूला शेताखाली आणि बांध आहे, त्या बांधावरून जायचंय, कच्चा रस्ता. जर तुम्हाला सांगायला कोणी नसेल तर तुम्ही भटकणार. तर तो अंदाज आल्यानंतर मी ठरवलं की नाही, आज ह्या गावात राहायचं. मी माझं आसन लावलं, पाणी विचारलं कुठे आहे, तर ते म्हणाले अर्धा किलोमीटर आहे, म्हणजे गावाच्या बाहेर थोडं होतं. मी गेले, माझे कपडे धुवून घेतले, 1 बादली पाणी आणून ठेवलं पिण्यासाठी, माझ्या कमंडलूमध्ये पाणी आणून ठेवलं आणि मी माझी उपासना करत बसले होते. 4-5 जेंट्स होते, महाराष्ट्रातले होते. हे सांगायला खूप दुःख वाटतंय, पण सांगावं लागतंय, कारण जे माईच्या तटावर आता चाललंय ते बघून दुःख होतंय म्हणून सांगावं लागतंय. त्यांनी त्यांचं आसन लावलं. मग त्यांनी विचारलं की पाणी कुठे आहे. मग शेवटी मी जप करायला बसले असताना मला ते थांबून त्यांना सांगावं लागलं की गावाच्या बाहेर आहे, अर्धा किलोमीटर पाणी आहे. तर मी म्हटलं हो, हँडपंप तिथेच आहे, मग इथे काय नाहीये का. तर त्यांचा तो ऍटिट्यूड बघून मग मी सांगितलं की मी बादलीत पाणी आणून ठेवलंय, कारण त्यांना कपडे वगैरे धुवायचे. ते 1 बादली पाणी तसंही त्यांना पुरणार नव्हतं. मग ते गेले, सगळे कपडे वगैरे काय त्यांना धुवायचे होते माहिती नाही, ते आले नंतर पाणी घेऊन. ते त्यांनी त्यांची माईची पूजा केली. नंतर मग तो बनियाचा एक माणूस आला आणि त्यांनी विचारलं की भोजन में क्या बनाओगे.
अरे बनाओगे कैसे, गांव में तो जैसे हम गांव में आए तो गांव के लोगों ने बोला आगे है सब सुविधा है, बनी बनाई मिलेगी, पालो आप, यही व्यवस्था है, रह लो, म्हणून आम्ही थांबलो. म्हणजे मला जप करताना मी डिस्टर्ब झाले, कारण हे कानावर पडत होतं. बरोबर. कारण ही दुसरी परिक्रमेतलं मी सांगते. मग त्यांनी काय केलं, नाही आम्ही 4 वाजता जेवलोय, 4 वाजता आमचं भरपेट जेवण झालंय, आम्हाला जेवण नकोय. मी दुपारचं जेवण स्किप करत होते, त्यामुळे मला हवं होतं. त्यांनी सगळ्यांनी आसन लावलं आणि ते झोपून गेले. थंडीचे दिवस होते. मग माझी उपासना झाल्यानंतर मी बनियाकडे गेली, तर म्हटलं वो कोई पा नहीं रहे तो मुझे खिचडी केले दे दो. तर कारण त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्हाला चूल पेटवायचे, चूल पेटवताना तुम्हाला काड्या गोळा करून आणायचे आहेत, कंडे गोळा करून आणायचे जंगलातून आणि मग चूल पेटवायची. तर मी त्यांना विचारलं की कहाँ से कंडे जमा कर लूं, तर अकेली हो क्या मैया, तर म्हटलं हा मैं अकेली हूं, वो लोग सब नहीं पा रहे. मग त्यांनी मला एक सांगितलं की माझ्या दुकानात गॅस आहे, एकटीसाठी तुम्ही खिचडी बनवताय तर तुम्ही या आणि गॅसवर बनवा. तर म्हटलं ठीक आहे. मग मी माझी एकटीसाठी खिचडी बनवली आणि मग परिक्रमेत स्वतःचा थाळी आणि वाटी असते, तर मग मी ते घेण्यासाठी म्हणाले, तेव्हा मला लक्षात आलं की एक साधू येऊन पण आसन लावले भगवाधारी. तर मग मी त्यांना उठवलं, कारण ह्यांना उठवण्याचा प्रश्न होता, हे नको म्हणाले होते. त्यांना उठवलं आणि विचारलं आप खिचडी पाओगे, तर ते हो म्हणाले. मग मी मला जी केली होती त्यांना अर्धी दिली, मी अर्धी खाल्ली. सगळं भांडी बिंडी घासून ते त्यांचा गॅस वगैरे साफ करून मग मी आले, तोपर्यंत सगळे गायब. तर हा, त्याच्या आधीचा एक किस्सा सांगते की नाही हमें बोला था की सब बनी बनाई मिलेगी, ह्या लोकांनी आसन उचललं. माईचं आसन उचलल्यावर मग माझा थोडासा पारा चढला. म्हणजे माईची क्षमा पण मागितली. मी त्यांना ओरडले की तुम्ही एकतर आलायत उशिरा, 7-7:30लाच ते आले आणि म्हटलं 8 वाजता तुम्ही आसन उचलताय माईचं, तुम्हाला जेवायला मिळत नाही म्हणून. पुढचा कच्चा रस्ता आहे, तुम्हाला जाणं शक्य नाही, तुम्ही भटकणार आणि 5 किलोमीटर तुम्ही नाही पोहोचू शकणार. मग ते ओरडले म्हणून त्यांनी आसन लावलं आणि सगळं अंगावर घेऊन झोपून गेले होते. पण मी जेवून आल्यानंतर बघते ते हे सगळे गायब. मग मी जेव्हा माझं आसन लावत होते, झोपण्याची तयारी करत होते, त्या लोकांनी गावातून भिक्षा मागून आणली, पण त्यांनी बनवलं नाही. तुम्हाला भूक होती. परिक्रमा म्हणजे हा एक तप आहे. तुम्ही पूर्वी तर परिक्रमा, आता तरी आश्रम आहे, तुम्हाला मिळतंय. पूर्वी 5 घरात भिक्षा मागून परिक्रमा केली जायची. म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की हा आश्रम होऊच नाही. तर हे परिक्रमावासींना कुठेतरी शिस्त लागेल. म्हणजे थोडं तरी तुमच्या पोटालाच तुम्ही बनवणार आहात, बाकीचं कोणाला बनवायचं नव्हतं. तर हे थोडंसं करू नका. सदाव्रत जिथे मिळतंय तिथे घ्या, तुम्ही तुमचं बनवा, कारण तुमच्या पोटालाच तुम्ही खाणार आहात. तुम्हाला नसेल बनवायचं ठीक आहे, तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही झोपात, काही हरकत नाहीये. पण म्हणून बनवायचं नाही म्हणून कुठेतरी भिक्षा मागून आणा. बरं, मी त्यांना एवढाही पर्याय दिला होता की तुम्हाला बनवायचं असेल तर मला मदत करा, मी बनवते. तर त्याही पर्याय त्यांना मान्य नव्हता. तर मग ह्याच्या पुढे मग मला असं वाटायला लागलं की माईवरती भार देऊ नका, कारण माईला खूप नियोजन करायचं असतं. अशाने काय होतं, जे खरंच साधक येतात ना त्यांचे हाल होतात. हे अंतर कापणं म्हणजे परिक्रमा नाहीये, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. बरोबर. आणि दुसरं म्हणजे असं एक तर ते झालं की तुम्ही असं पळू नका. दुसरा असा काही नियम आहे का की कुठल्या तटावर, म्हणजे नर्मदा माईत केवढ्या अंतरात आत जायचं आंघोळ करताना? हा, म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्प उचलता, परिक्रमेत असता, तेव्हा गुडघ्याच्या वर पाणी आलं नाही पाहिजे. इतकं माईमध्ये जायचं नाही, माईमध्ये डुबकी नाही मारायची, कारण ती परिक्रमा खंडित होते. माईमध्ये आतमध्ये जायचं नाही जास्त, आणि माईचं पात्र ओलांडायचं नाही. माईला उजव्या बाजूला ठेवून तुम्ही चालत राहायचंय. साधनेचा तट आहे तो, साधना करायची, जास्तीत जास्त मौन राहायचं. बरेच जण येतात, मग नंतर फोनवरती खूप बोलतात, व्हिडिओ कॉल चालू होतात, आश्रमातले लोक फार ओरडतात, आणि विरक्ती तुम्ही घेतलेली असते. तुम्ही कुणासाठी तरी आलायत, तर हे जर सगळं सोडलं तर खरंच खूप आयुष्य छान आहे माईच्या तटावरचं. तर तो अनुभव घ्या. मोबाईल, व्हिडिओ कॉल्स, घरची लोक हे आहेच, हे कुठे जाणार नाही. 4 महिन्यानंतर तुम्हाला परत जायचंय, पण 4 महिने जेवढं घेता येईल माईच्या तटावरून तेवढं घ्या. मोबाईल कमीत कमी वापरा. अगदीच तुम्हाला बोलायचंय, आश्रमाच्या बाहेर जाऊन बोला, कारण बाकीची लोक झोपलेली असतात आणि व्हिडिओ कॉल चाललेला असतो जोर जोरात. मी फक्त मग महाराष्ट्रातल्या लोकांना नाही म्हणत आहे, एमपीतले लोक पण काही काही बोलतात. तर हे थोडंसं चुकीचं आहे, कारण
एवढा थकवा असतो दिवसभराचा. हम्म. 3 वाजता तो 4 वाजता शेड्यूल चालू झालेलं असतं बरोबर. तुमचं. तुम्ही 7-7:30ला झोपता, तर तो पूर्ण आराम तुम्हाला मिळाला पाहिजे बरोबर. आणि दिवसभराचं झालेलं चिंतन झालं पाहिजे. आज काय शिकवण हा. मिळाली? आज काय मिळालं आपल्याला, आज काय काय घडलं ह्याचं चिंतन मनन करा. बरोबर. घरच्या लोकांबरोबर बोलायचंच असतं, ते चालूच राहणार आहे. बरोबर. म्हणजे दररोज माई काहीतरी शिकवते, हा, त्याची तुम्ही उजळणी केली पाहिजे. शिकण्यासारखं भरपूर आहे. कान नाक डोळे उघडे ठेवलं तर बरोबर. शिकण्यासारखं भरपूर आहे. परिक्रमेत तुम्हाला कोण साधू संत भेटले, त्यांच्याबद्दल काय माहिती सांगा? नर्मदेचा तट म्हणजे संतांचीच भूमी आहे ती, म्हणजे जिथे देवांनीही साधना केली आहे. अनेक जे ऋषी वगैरे आपण पाहतो त्यांनी साधना केली आहेत, त्यामुळे तपस्वी तट आहे तो. आपल्याकडे कदाचित ती क्षमता, म्हणजे सॉरी मी माफ करा, माझ्याकडे कदाचित ती क्षमता नाही की खरंच त्यांच्याकडे ते पाहून ओळखायची की खरंच कोण सिद्ध आहे. पण तरी त्यातल्या त्यात दक्षिण तटावरती सियाराम बाबा आहेत. त्यांचं वय 100च्याही पुढे असेल, म्हणजे काही 100 सांगतात, काही 108 सांगतात, 110 माहिती नाही. ते त्या माईलाच माहिती त्यांचं वय काय आहे. आजही ते फक्त लंगोटीमध्ये असतात. अक्षरशः म्हणजे आता हाडाचा सापळा राहिलाय, पण तरी त्यांनी त्यांचं नाम सोडलेलं नाहीये. ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडून. सियाराम बाबा आहेत. पुढे दक्षिण तटावरतीच भालोद आहे, प्रतापे महाराज आहेत. तिथे एकमुखी दत्त मंदिर आहे. त्याच्यानंतर झगडियामडी आहे, जिथे जगदीश महाराज आहेत. ते म्हणजे आता मी असं ते टॅग लावणार नाहीये सिद्ध आहेत नाही आहेत, पण मला भावलेले संत की ज्यांच्याकडनं खूप काही मिळालं. ते व्हायब्रेशन्स मध्येच त्यांच्या जाणं, म्हणजे आपल्याला ते जाणवतं. त्याच्यानंतर बघायला गेलं तर उत्तर तटावरती एक विमलेश्वर म्हणून गाव आहे, तिथे बर्फानी बाबा आहेत. म्हणजे काही जण म्हणतात त्यांचं वय 134 आहे. म्हणजे ते हिमालयातच साधना करत होते. त्याच्यानंतर त्यांना आज्ञा देण्यात आली की तू आता नर्मदेच्या तटावर राहा. म्हणजे हिमालयातून ही लोक नर्मदेच्या तटावर येत आहेत, म्हणजे त्या तटाचं महत्व कळलं पाहिजे आपल्याला. ते आहेत. पुढे अमरकंटकला गेल्यानंतर पगली मैया आहे, मीरामाई. कपिलधाराच्या नंतर त्यांचा आश्रम आहे. ते स्वतःच्या मस्तीमध्ये असतात. त्यांना कोण आलं, कोण गेलं, काय केलं, काय बोललं, काही पत्ता नसतो त्यांना. ह्या लोकांचं दर्शन किंवा त्यांनी ओरडले ना आपल्याला तरी तो प्रसाद समजावा. इतके म्हणजे कुठलेही मोजमाप नाहीये, कारण माईच्या तटावरती इतका कार्यकाळ राहणं हे माईच्या इच्छेशिवाय शक्य नाहीये. त्यामुळे हे असे साधू संत असतातच. ह्यांच्या व्यतिरिक्त मी आणखीन एक सांगेन की पहिल्या परिक्रमेत मी 52 गजा मार्गे गेली, तेव्हा देडियापाडा आश्रमात राहिले होते. म्हणजे शूलपाणेश्वरच्या आधी देडियापाडा लागतं आश्रम, तर तिथे राहिले होते. तर तिथे एक साधू बसले होते. उंच होते, 6 फूट वगैरे उंची होती. त्यांच्या जटा अशा पूर्ण खालपर्यंत होत्या, लांब. मी एकतर त्या साधू असे म्हटल्यानंतर मी स्वतः घाबरते, त्यामुळे असं लांबूनच नर्मदेहर. तर त्यांनी मला असं विचारलं, मी कपडे धुवून वाळत घालत होते, इधर आओ मैया, इतनी कम उम्र में पैदल परिक्रमावासी हो क्या? म्हटलं हाँ. तो पूरी पैदल? मतलब अभी तो चालू हुई है, अभी माई की इच्छा, पूरी पैदल करने की इच्छा है. कभी लगा नहीं गिरनार करना है? गिरनार बद्दल ऐकून होते, माहिती होतं, व्हिडिओ पाहिले होते, पण स्वतःलाही मला असं कधी वाटलं नव्हतं की आपण जाऊन गिरनार करूया. म्हणजे एक शाश्वत स्थान जे आहे दत्त महाराजांचं. तर त्यांनी असं विचारल्यानंतर मी एकदम आश्चर्य की म्हटलं हाँ करेंगे ना, इच्छा नहीं है क्या करने की? म्हटलं इच्छा तो जरूर है, लेकिन मालूम नहीं कब होगा. तर ते बसलेले होते ना, तर त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, चलो इस साल मैया इच्छा पुरी कर देगी. एवढं फक्त ऐकलं मी. नंतर अगदी उत्तर तट परिक्रमा पूर्ण होऊन ते संकल्पपूर्ती त्या ह्याच्यात मी ते सगळं विसरून गेले. परिक्रमा पूर्ण करून जेव्हा घरी आले, गिरगाव मधला एक गिरणारी ग्रुप आहे, गिरनार परिक्रमा करत असतात. तर त्यांनी मला सहज विचारलं की मैया तुम्ही गिरनारला येणार का? तेव्हा मला ते क्लिक झालं
की अरे आपल्याला कोणतरी बोललं हा. होतं की गिरनार करणे की इच्छा नाही बरोबर. क्या. आणि खरं सांगू तुम्हाला, हम्म. पहिल्या परिक्रमेनंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर लागोपाठ 3 महिने गिरनार झालं. हा. त्यामुळे कोण कधी तुम्हाला साधू संत सिद्ध भेटतात, कोण हा. येऊन तुम्हाला आज्ञा देऊन जातं. बरोबर. आपण ह्या आपल्या हे विचारशक्तीच्या पलीकडचं बरोबर, आहे सगळं बरोबर. जग, हो. नर्मदा तट म्हणजे. बरोबर. पण त्यावेळेस मला क्लिक झालं की अरे हा, हम्म. आपल्याला गिरनार सांगितलं होतं. आणि त्या बरोबर. पद्धतीने लागोपाठ 3 महिने गिरनार झालं. हम्म. आणि त्यावेळेस माझा मुलगा पण सोबत होता. त्याचं बरोबर. 2दा झालंय, माझं 3दा गिरनार झालं. हम्म. पण ती माईची इच्छा होती, जेवढं जेवढं कुठे काय करायचंय ते बरोबर. माईने करून घेतलं. बरोबर. त्यामुळे असे बरेच जण भेटत असतात. बरोबर. क्षमता नसते माई. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिक्रमावासींना माई येऊन भेटतेच. हम्म. कुवत नसते की ती ओळखण्याची की ती हम्म. माई आलीये. बरोबर. मला तरी असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण खूप कठीण प्रसंगात असतो तेव्हा आपल्याला कोणतरी वाट दाखवतो, त्या संकटातून बाहेर काढतो, ती माईच असते. बरोबर. आणि इतके आपण म्हणतो ना, ते ब्लँक होतो त्या क्षणी हा. आपण, की आपल्या लक्षात नाही राहत अरे पाया पडायचं हा. होऊन गेलंय. बरोबर. मग कधीतरी आठवतं की अरे ती कोणतरी व्यक्ती आली होती आणि आपल्याला काहीतरी सांगून गेली. माई येते, प्रत्येकाला दर्शन देते. हम्म. क्षमता नसते ती ओळखण्याची, बरोबर. पण येते. तिचं तट म्हणजे भारावून टाकणारा आहे. बरोबर. असा तुम्हाला असा कधी अनुभव वाटला की माई होती, असं तुम्हाला कधी वाटलं नंतर? तेव्हा तर समजत नाही आपल्याला, पण नंतर असं कधी वाटलं? असा कुठला प्रसंग? असं बराच वेळा झालंय. म्हणजे कुठेतरी आणि हे प्रत्येकालाच होतं. शेतात जेव्हा आपण जातो, रस्ता विसरतो, म्हणजे आपण असं बघतो तर आजूबाजूला कोणीच नसतं. पण जेव्हा नर्मदे हर ओरडतो, कुठून तरी कुठल्या तरी झाडाच्या मागून, कुठल्या तरी शेतात कुठून तरी आवाज येतो, अरे मैया गलत जा रही हो, सीधे हात जाओ, उलटे हात जाओ, सीधा जाओ. तिचं इतकं लक्ष असतं. मला खरंच ते नवल वाटतं की इतके लाखोने परिक्रमावासींना ती लक्ष ठेवून असते की नाही, आपलं बालक भटकतंय, की आता त्याला आपली गरज आहे. म्हणजे इतकं शाश्वत हे मी इतकं म्हणजे आपली संतांची भूमीच आहे भारत म्हटल्यानंतर. पण नर्मदा तट ही मला पहिली परिक्रमा ही क्युरिओसिटी होती की खरंच 21व्या शतकात हे सगळं असं घडतंय का. पण हे सगळं घडतंय हे मी जेव्हा अनुभवलंय तेव्हा तो विश्वास बसला. आणि मग नंतर माईच्या इतकी प्रेमात पडले की 2020 ते आता 2024 चालू आहे की काही ना काही कारणास्तव माईच्या तटावर आहेच. त्यामुळे ते सगळं शाश्वत सत्य आहे, ते अनुभवा जाऊन. बरोबर. परिक्रमेमध्ये आपण स्वतःसोबत पैसे ठेवायचे का? म्हणजे असं नियमामध्ये आहे का ठेवणं चालतं की नाही ठेवायचे? ह्या बाबतीत काहीच नियम नाहीये. म्हणजे जे साधक असतात ना, ते स्वतःकडे काही ठेवत नाही. आपण काही कालावधीपुरती गेलेलो असतो. आणि आता मी असं बघितलंय की कोरोनाच्या काळामुळे की बऱ्याच जणांना खूप इकॉनॉमिकल लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे थोडे तरी पैसे प्रत्येकाने सोबत ठेवा. मी स्वतःही ठेवले होते, कारण कधीतरी मेडिकल इश्यू होतो तेव्हा तुम्हाला लागतात. माई व्यवस्था करतेच, माईवरती म्हणजे शंकाच नाहीये. माई स्वतः काय येणार नाही, ती कुणाला तरी पाठवणार, ती प्लांट करणार कुणाला तरी की आता ह्याला जाऊन मदत करायची. काही भाग इतका गरीब आहे, आदिवासी क्षेत्र आहे की तुम्हाला घासातला घास देतात. म्हणजे मी इतकंही पाहिलंय की समोरून कोणीतरी आवाज दिलाय, नर्मदे हर मैया चाय पीके जाओ. आतमध्ये जाऊन त्यांना कळतं की आपल्याकडे चहा पावडर नाहीये, ते मागच्या दाराने चहा पावडर आणायला जातात. हे असंही व्यवस्था आहे. त्यामुळे असा भाग असेल तर तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून शिदा घेऊन खाऊ शकाल. कारण आपण सधन आहोत. हा, मी म्हणत नाही की ते पैसे खर्च करून तुम्हाला जिभेचे चोचले पुरवा, तुम्ही ते नाही करायचंय. किंवा आज आपल्याला हे खायची इच्छा झाली तर हे विकत घेऊन खाऊ, ते नका करू. पण जिथे गरज आहे तिथे तुम्ही वापरा, वापरले पाहिजेत. कारण थोडंसं कोरोनामुळे आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. जिथे सदन आहे तुम्हाला मिळते, आश्रम भरपूर झालेले आहेत. सध्या ही परिस्थिती येत नाहीये. पहिल्या परिक्रमेत माईने भिक्षा मागायला लावली होती, कारण भिक्षा मागणं हे अपरिहार्य आहे किंवा ते झालंच पाहिजे. कारण तुमचा अहमपणा पहिला माई घालवते भिक्षा मागून, तो अहमपणा तुमचा जातो. त्यामुळे भिक्षा ही मागा, गरज असेल तेव्हा. तिसऱ्या परिक्रमेत मी जेव्हा जिल्हरी घाटवरून निघाले तर तेव्हा मला एकाने सांगितलं होतं की या 8 दिवसात ना मैया तुम्ही भिक्षा मागून अन्न घेऊन खा.
आपण ते ऐकतो, पण नंतर जेव्हा आपण पुढे पुढे चालत राहतो तेव्हा अनेक विचार असतात, अनेक गावं असतात, अनुभव असतात, त्यामुळे ते आपण ब्लँक होतो, विसरतो. आणि मी तशी विसरले. रामघाटला जाताना गावातून आम्ही घाटावर उतरणार, तर मला मागून एका बाबाजींनी आवाज दिला, नर्मदे हर मैया भिक्षा लेके जाओ. मग मला क्लिक झाला, अरे मला भिक्षा मागायला सांगितली होती. मग मी आवर्जून भिक्षा घेतली ती. आणि आता त्यांनी एवढे तांदूळ दिले, म्हणजे तिकडे धान म्हणतात. मग मी त्यांना विचारलं, क्या दे रहे हो? तर ते म्हणाले धान है. म्हटलं ठीक आहे, दे दो. म्हटलं चला खिचडी तरी होईल. मी ते घेतले, पण नंतर त्यांनी एवढे दिले. पण म्हटलं आता मग ठीक आहे, थोडं आपल्यापुरती करायचे आणि मग म्हटलं नंतर बाकीच्या आश्रमातच ठेवायचे. आणि त्या दिवशी नेमकं त्या बाबाजींनी ज्या आश्रमात गेलं तर ते म्हणाले, भोजन करने के लिए आज कोई नहीं, आज आपको ही बनाना है. म्हणजे माईचं नियोजन काय आहे की तिने मला भिक्षा मागायला सांगितली होती, मी विसरले, पण तिने माझ्याकडनं करून घेतलं. भिक्षा घ्यायला लावली, मला भिक्षा मागायला लावली. मला पुढे मिळणार नाहीये, मलाच बनवायचंय हे तिला माहिती होतं, त्यामुळे ती मला भिक्षा मिळाली, धान मिळालं. त्यामुळे गेल्यानंतर मी माझी खिचडी बनवली चुलीवरती आणि ती घेतली. त्यामुळे आपण करत नसतो, ती करून घेत असते. जे जे तिला आपल्याकडून करून घ्यायचंय ते ती करून घेतेच. मग कधी कधी मला असं वाटतं ना की काही जण म्हणतात की नाही माझी थोडी गाडीनी झाली, एकतर ते मुळात पायीवाले श्रेष्ठ गाडीवाले कनिष्ठ हे मी मुळीच मानत नाही. तुमचा भाव महत्वाचा, तुम्ही तिथे जाऊन काय करता हे महत्वाचं. भले तुम्ही चालत असाल पण नंतर मग तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही करताय, तुमची उपासना नाही होत आहे, साधना नाही होत आहे, तर पण शेवटी माईचं नियोजन असतं, त्याच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे माईच्या नियोजनाप्रमाणेच तिने पूर्ण पायी ज्याला करून घ्यायचे ती करून घेते, ज्याला गाडीत बसायचे ती गाडीत बसवते. पण तुम्हाला काय मिळतं ते वेचत राहा आणि साठवा ते खूप महत्वाचं आहे. थोडा मिळतो पण तो मान अपमान म्हणजे पहिल्या परिक्रमेत थोडीशी भीती होती परिक्रमेला निघताना की आम्ही जेव्हा तिघी होतो तेव्हा बुधनीवरून जेव्हा आम्ही निघालो तर आम्हाला कोणीतरी सांगितलं शॉर्टकट, मैया शॉर्टकट से जाओ 10 किलोमीटर बचेगा. तेव्हा आम्हाला एक जंगलचा रस्ता सांगितला एकाने. मुळात नर्मदा परिक्रमा म्हणजे साधना आहे, तप आहे. तो तट वेगळाच आहे जिथे देवांनी पण साधना केलेली आहे.